चला आता डोळे चेक करूयात. ठीक आहे. मी जे बोर्डवर लेटर्स देते ते तुला वाचायचे. ESEQ आता मी पुढचे लेटर्स देते. वाटतं ह्याचं डोळे आणि डोकं दोन्ही गेलंय. आज आपल्याकडे येणारे डोळ्यांचे डॉक्टर, तुम्ही त्यांची माहिती बघा आणि मी ह्याला जरा बघते. तुम्हाला डोळ्यांचे डॉक्टर बनावं असं का वाटलं? ॲक्च्युली मला डॉक्टर व्हायची इच्छा पहिल्यापासून होती आणि माझे वडील डोळ्यांचे डॉक्टर होते. त्यामुळे मला मे बी मेडिकलला गेल्यानंतर त्यांचं मी जेव्हा काम पाहायला लागलो आणि लहानपणापासून सुद्धा मी त्यांचं काम थोडं थोडं बघत होतो, ते दवाखान्यातनं येत जा करत, पेशंटशी चर्चा करत, त्यावेळेला मला असं वाटलं की डोळ्याचं डॉक्टर बनणं माझ्यासाठी जास्त योग्य चांगलं आहे आणि मला ती आवड निर्माण झाली लहानपणापासून. आपल्या डोळ्यांचं काम कसं चालतं? आपल्या डोळ्यांचं काम सोप्या भाषेत सांगायचं तर कॅमेरासारखं चालतं. म्हणजे कॅमेराला एक लेन्स असते आणि मागे एक पडदा असतो ज्याच्यावरती इमेज पडते. आपल्या डोळ्याला एक्झॅक्टली तसंच असतं. पुढे एक कॉर्निया असतो जो ट्रान्सपरंट असतो आणि मागे एक रेटिना असतो ज्याच्यावरती ती इमेज पडते. आणि मग ती इमेज रेटिनावर पडली की तिकडनं नर्व्सच्याद्वारे ती ब्रेनमध्ये जाते आणि तिकडे ती प्रोसेस होते. आणि मध्ये परत एक लेन्स असते जी इमेज मिनिफाय किंवा मॅग्निफाय करते डिपेंडिंग आपण जवळ बघतोय का लांब बघतोय. दॅट इज हाऊ द आय वर्क्स. डोळ्यांची काळजी घेणं काय इम्पॉर्टंट आहे आणि ती कशी घ्यायची? डोळ्यांची काळजी घेणं इम्पॉर्टंट अशासाठी आहे कारण इट इज वन ऑफ द फार महत्त्वाचा ऑर्गन ऑफ द बॉडी. म्हणजे तुला जर दिसलंच नाही तर तू चालू शकणार नाहीस, तू लिहू शकणार नाहीस, तू टी व्ही बघू शकणार नाहीस, तू कोणाशी बोलू शकणार नाहीस. ती कशी घ्यायची त्याला अगदी म्हणजे आउटडोअर ॲक्टिव्हिटीजला डोळे जपण्यापासून जास्त टी व्ही, मोबाईल, व्हॉट्सॲप न बघण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट येते की कुठलंही पुस्तक किंवा मोबाईल फार डोळ्याच्या जवळ धरून वाचायचा नाही, थोडंसं अंतर ठेवायचं. मग पुस्तक वाचत असशील तर रूममध्ये चांगल्यापैकी लाईट पाहिजे जो मागणं त्या पुस्तकावर पडतोय ना की पुढनं तुझ्या चेहऱ्यावर पडतोय. आउटडोअर ॲक्टिव्हिटीज खेळत असशील तर तुला धुळीतनं किंवा जंगलात जात असेल तर काट्यांपासनं गॉगल वापरून किंवा आउटडोअर ॲक्टिव्हिटीजला गॉगल वापरून डोळ्यांची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो. डोळ्यांचं किती फ्रिक्वेंटली चेकअप केलं पाहिजे? साधारणतः डोळ्यांचा चेकअप वर्षातनं एकदा हा सफिशियंट असतो तुमच्या वयाच्या मुलांना. किंवा तुम्हाला वर्षाच्या आत ब्लॅकबोर्ड दिसत नाही आहे, खूप वेळ वाचल्यावर ताण येतो आहे तर, आणि साधारण मोठं वय ज्यांचं असतं त्यांना 6 महिन्याला केला तरी चालू शकतो. माझा बाबा सारखा म्हणतो की गाजर खाऊन डोळे छान होतात. हे खरं आहे का? अगदी, तुझा बाबा खूप शहाणा आहे. आणि नुसतं गाजर नाही, मी तर म्हणतो हिरव्या पालेभाज्या, बीटरूट आणि नुसतं डोळे कशाला, बाकीच्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपण जे नॉर्मल पदार्थ खातो त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या असतील, बीटरूट असेल, गाजर असेल, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण बॉडीकरताही महत्त्वाच्या आहेत आणि विशेषतः डोळ्याकरता गाजर आणि ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. अजून महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जवस. तुम्ही कधी ऐकलं असेल तर जवसाची चटणी बनते. आईला सांग जवसाची चटणी बनवायला. किंवा मासे खात असाल तर मासे, त्याच्यामधनं ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सही मिळतात जे सुद्धा डोळ्याकरता चांगले असतात. तू टी व्ही फार बघतेस का? व्हॉट्सॲप फार बघतेस का? मला ना सगळ्या मित्रांना एक सांगावंसं वाटतं की टी व्ही बघणं, व्हॉट्सॲप बघणं, कम्प्युटर बघणं ही आजची गरज आहे. तुमचे क्लासेस असतात, ऑनलाईन परीक्षा असतात, सगळं कबूल आहे. पण किती बघायचं, कसं बघायचं ह्यालासुद्धा काहीतरी लिमिटेशन्स आहेत ना. तुम्ही जर 5-5, 6-6 तास टी व्ही बघायला लागलात आणि तुमच्या लॅपटॉपवरती समजा तुम्ही क्लासेस केलेत, ऑनलाईन क्लासेस केलेत आणि नंतर टाईमपास म्हणून पुन्हा जर मोबाईलवर, व्हॉट्सॲपवर गेलात तर ते चांगलं नाही आहे. का चांगलं नाही आहे? कारण एकतर लॅपटॉप बघत असताना तुमचे डोळे एका जवळच्या ऑब्जेक्टवर फोकस करत असतात आणि जेव्हा तुम्ही लॅपटॉपवरनं व्हॉट्सॲपवर येता तेव्हा ते अजून जवळच्या ऑब्जेक्टवर फोकस करतात. आता जवळच्या ऑब्जेक्टवर फोकस करतात म्हणजे डोळ्यांना प्रॉब्लेम काय येतो तर आपल्या डोळ्यांच्या आतमध्ये एक लेन्स असते जी कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असते.
त्याला सुद्धा मसल्स असतात. सो एव्हरी टाईम इट कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्सेस, ते मसल ॲक्ट होत असतात. सो ॲक्च्युली तुम्ही आयडियली जेव्हा एखादा टी व्ही, लॅपटॉप, तुमचा क्लास, कार्यक्रम बघितलात की 15-20 मिनिटांनी लांब कुठेतरी बघायला पाहिजे. म्हणजे तुमच्या खिडकीच्या बाहेरचं झाड असेल, लांबची बिल्डिंग असेल आणि नाकी जवळचा व्हॉट्सॲप. कारण तुम्ही पुन्हा फोकस केलेत की मग तुम्हाला डोळ्याचे ताण, डोळे दुखणे, असे बारीक करणे, कधी कधी त्यांनी थोडासा नंबरही लोकांना लागू शकतो जो अदरवाईज नसता लागला. त्यामुळे माझा सगळ्यांना असा सल्ला आहे की तुम्ही जर ऑनलाईन क्लासेस लॅपटॉपवर करत असाल तर 15-20 मिनिटांनी थोडंसं लांब बघा. म्हणजे बाहेरचं लांबचं झाड किंवा लांबची बिल्डिंग असेल तिथे बघा. त्यांनी तुमचे डोळे जास्त निरोगी राहतील. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सचं काम कसं चालतं? चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सचं काम हे असतं की रेटिनावर न पडणारी इमेज ही बरोबर रेटिनावर आणणे. म्हणजे फिजिक्समध्ये तुम्ही शिकला असाल, कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्सेस असतात ज्या लाईटला रिफ्रॅक्ट करतात, म्हणजे फोकस इन फोकस किंवा आउट फोकस करतात. तसं ज्यांना चष्म्याचा नंबर असतो किंवा लांबचं दिसत नसेल अशा लोकांना, मुलांना, ती त्यांची इमेज जी असते, मगाशी मी जसं म्हटलं की लेन्ससारखा आपला डोळा असतो कॅमेराच्या, ती इमेज जर त्या रेटिनावर पडत नसेल, पुढे किंवा मागे पडत असेल तर ती बरोबर जागी आणायला ह्या लेन्सेसचा वापर केला जातो. मग ती चष्म्यात बसवली तर तो अशा पद्धतीने बसतो जेणेकरून ती लेन्स बसल्यानंतर ती इमेज बरोबर रेटिनावर पडेल. आणि जर चष्मा नको असेल, कॉस्मेटिकली ॲक्सेप्टेबल गोष्टी हव्या असतील तर त्याला कॉन्टॅक्ट लेन्स वापरली जाते जी डायरेक्टली कॉर्नियावरती बसते. असं याचं फंक्शन आहे. माझा एक दादा आहे, तो रोज चष्मा घालून येतो, पण आता त्याला बिन चष्म्याचं पण दिसायला लागलंय. तो म्हणतो जादू झाली. हे खरं आहे का? अगदी खरं आहे. म्हणजे जादूसारखाच प्रकार आहे तो, फक्त त्याला लेझर सर्जरी म्हणतात. चष्म्याचा नंबर घालवायचा असेल किंवा कमी करायचा असेल तर त्याला लेझर सर्जरी करता येते. पण ती अशी सहज जाऊन सहज करून आलात असं नाही करता येत. त्याला तुमचं वय 19 ते 20 वर्षाचं कमीत कमी व्हावं लागतं. त्याला काही तपासण्या कराव्या लागतात. त्या सगळ्या जर नॉर्मल असतील, ते पॅरामीटर्स नॉर्मल रेंजमध्ये असतील, तर जसं कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्म्याचं फंक्शन असतं तसं लेझरनी आपण त्या कॉर्नियावरती ॲक्च्युली स्कल्प्ट करतो. म्हणजे कॉर्निया तेवढा भाग आपण काढून टाकतो कॉर्नियाचा आणि कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह लेन्ससारखी लेन्स तिथं तयार करतो प्रॅक्टिकली. आणि मग ती इमेज रेटिनावर पडते. त्यांनी त्यांचा नंबर कमी होतो, अगदी 0.0 होतो असं नाही, पण अशा रेंजमध्ये येतो की त्यांना विदाऊट चष्मा सगळं दिसायला लागतं. पण हे खूप काळजीपूर्वक आणि डॉक्टरच्या सल्ल्यानेच करावं लागतं. कोणीही गेलं आणि ऑपरेशन करून आलं असं नाही करता येत. मी एक रील बघितली आहे चंद्राची. हां, तू तीच म्हणतेस का की जी डोळ्यात ड्रॉप टाकत असते, ते बुच्चण पडतं आणि सगळे ड्रॉप डोळ्यात पडतात आणि मग त्या माणसाला एकदम चंद्र मॅग्निफाय होऊन दिसायला लागतो आणि खड्डे बिड्डे दिसतात. तर असं काही नसतं. असे डोळ्यात खूप ड्रॉप टाकले की खूप चांगलं दिसतं असं काही नसतं. तुला गंमत माहिती का, आपल्या डोळ्याची कपॅसिटी किती असते? आपल्या ह्या पापण्यांच्या वरती आणि खालती, वरच्या पापणीच्या खाली आणि खालच्या पापणीच्या खाली, म्हणजे डोळ्या आणि पापणीच्या मध्ये एम्प्टी स्पेस असते. त्याची कपॅसिटी असते एका थेंबा एवढी, म्हणजे एकच ड्रॉप त्याच्यात मावतो. त्यामुळे तू कुठल्याही डोळ्याचा ड्रॉप एक डोळ्यात टाकलास की तोच फक्त डोळ्यात काम करतो. तू पाठोपाठ दुसरा ड्रॉप टाकला तरी पहिला दुसऱ्या बाजूने बाहेर जातो. त्यामुळे डोळ्याची कपॅसिटी एका ड्रॉपचीच आहे. त्यामुळे कुठल्याही डोळ्यात औषध डॉक्टरने टाकायला दिलं की त्याचा एकच ड्रॉप टाकायचा आणि इतकं मॅग्निफाय होऊन चंद्रबिंद्र काही कोणाला ड्रॉपनी तरी दिसत नाही. त्याच्याकरता खूप छान छान कॅमेरे आहेत. हां, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला सगळ्यांना सांगायची वाटते ती म्हणजे अशी, ही सगळी शाळेतली मुलं क्राफ्ट करतात आणि क्राफ्ट शाळेत असेल किंवा होमवर्क असेल आणि त्यावेळेला खूप महत्त्वाची इन्स्ट्रुमेंट्स हँडल केली जातात. ती म्हणजे कात्री असेल, कर्कटक असेल, पेन्सिल असेल. एक डॉक्टर म्हणून मी अशा खूप इंजुरीज पाहिलेल्या आहेत जे कर्कटक डोळ्यात गेलं, कात्री डोळ्यात गेली आणि त्या खूप डेंजरस असतात आणि त्यांनी इर्रिव्हर्सिबल डॅमेज डोळ्याला होतं. आणि लहानपणी जर डोळ्याला काही डॅमेज झालं तर त्याचा पुढे खरंच काही करता येत नाही. यू लूज दॅट आय. त्यामुळे माझी सगळ्यांना एकच विनंती अशी आहे की तुम्ही जेव्हा कात्र्या वापराल, खूप कॉमनली काय केलं जातं, आपण हातात कात्री घेतो, कागद घेतो जो कापायचा असतो आणि तो कात्री घेऊन आपण हातवारे करून बोलतो की अरे हे आण, ते आण, हे बघ, ते बघ. ते करताना ते कात्रीचं टोक अनाहूतपणे डोळ्यामध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त असते. सो तुम्हाला कात्री हातात घेऊन हातवारे न करणं इज द बेस्ट ऑप्शन. ती कात्री खाली ठेवा, कर्कटक खाली ठेवा आणि मग काय ते बोला. काही काही पालक विचारतात की चष्मा काचेचा करावा का फायबरचा.
मी सल्ला देईन फायबरचा. आजकाल काचेचे चष्मे तसेही कमी बनतात, कारण खेळता खेळता चष्म्याला दगड लागला, बॉल लागला क्रिकेटचा, फुटबॉलचा, तर काचेच्या चष्म्याचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ते डोळ्याच्या आत जातात, जे फायबरचं जनरली होत नाही. फायबर आयदर तुटत नाही किंवा फक्त त्याचे 2 तुकडे होतात, सो डोळ्यात जायचा प्रश्न नाही. सो ह्या काळजा. आणि फटाके दिवाळीमध्ये आजकाल बऱ्याचशा शाळांमधनं बऱ्याचशा मुलांचं मी बघतो की फटाके कोणी उडवू इच्छित पण नसतं. अगेन्स्ट फटाके अवेअरनेस खूप चालू आहे, पण तरीसुद्धा सम पोर्शन ऑफ पीपल ज्यांना फटाके आवडतात त्यांनी खूप काळजीपूर्वक उडवावेत, कारण फटाक्यामध्ये अलॉंग विथ थर्मल एनर्जी केमिकल एनर्जी असते. आणि मॅग्नेशियम सल्फेट विथ हीट इज अ मोर डेंजरस कॉम्बिनेशन फॉर द आय दॅन नुसता चुना किंवा आपण जे खेड्यामध्ये बघतो त्याच्यापेक्षा जास्त. त्यामुळे फटाके उडवताना, कात्री हँडल करताना, कर्कटक हँडल करताना प्लीज काळजी घ्या. आजचा लास्ट क्वेश्चन, ज्यांना तुमच्यासारखं डोळ्यांचे डॉक्टर बनायचे त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? मी त्यांना असा मेसेज देईन की जरूर बना, पण त्याच्याकरता कष्टही खूप करायला लागतील. आता ज्यांना डॉक्टर बनायचं आहे त्यांना आता आपण बघतो की नीट परीक्षा असते, तर नीट परीक्षा म्हणजे 12वी नंतर नीट परीक्षा देण्यामध्ये साधारण 1 वर्षभर आपण जर धरलं तर MBBSचा कोर्स साधारण 5 ते 5.5 वर्षाचा असतो, इन्क्लुडिंग इंटर्नशिप वगैरे. त्याच्यानंतर तुम्हाला नीटची आता एक्झिट एक्झाम असेल किंवा PG एंट्रन्स एक्झाम असेल, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मिळालं तर त्याचे साधारणतः 3 वर्ष, म्हणजे हे 5 आणि 3 8 आणि मधलं 1 असे 9 वर्ष. आणि परत एखादा वर्ष बफर ठेवून किंवा आता आजकाल सगळीकडे तुम्हाला सुपर स्पेशालिटी करायला लागते. म्हणजे जसं मी MBBS नंतर पहिले डोळ्याचा डॉक्टर झालो आणि मग कॉर्नियल सर्जरीमध्ये स्पेशलायझेशन केलं. आणि आजकाल म्हणजे ह्यांच्या जनरेशनला तर नुसतं पोस्ट ग्रॅज्युएशन चालणारच नाही आहे, तुम्हाला सुपर स्पेशालिटी ही करावीच लागणार आहे. सो तुम्ही 10 ते 12 वर्षाचा वेळ ठेवूनच हा विचार केला पाहिजे फॉर सेटलमेंटच्या दृष्टीने. आणि कुठल्याही प्रोफेशनमध्ये मी असं म्हणणार नाही की तुमची 10-12 वर्ष झाली की तुम्ही एकदम लगेच सेटल होता. प्रत्येक याला एक वेटिंग पिरियड असतो. तो जसा तुम्हाला जर बॅकग्राऊंड असेल तर थोडासा कमी असतो, बॅकग्राऊंड नसेल तर थोडासा जास्त असतो. पण मी म्हटलं तसं चांगलं वाचन करणे, चांगला अभ्यास करणे आणि बी ट्रू टू युअर सेल्फ, एव्हरीथिंग विल वर्क आउट फाईन. थँक्यू सो मच काका, तुम्ही आमच्याशी गप्पा मारायला आलात. थँक्यू. आमची एक प्रथा आहे, आम्ही येणाऱ्या सगळ्या गेस्टचा ऑटोग्राफ घेतो, तसं तुमचा पण द्याल का? नक्की, का नाही. आता पुढचे लेटर. हां, हॅलो हॅलो हॅलो. ॲक्शन होण्यापर्यंत थांब. आणि आजचा म्हणजे कंटिन्यू करू. आणि आताचा लास्ट क्वेश्चन, ज्यांना परत सुरू कर, कंटिन्यू कर. तुम्ही हा एपिसोड नक्की बघा.